प्रेम सिनेमातील असो की गल्लीबोळातील असो किंवा राजकारणातील असो त्याची तर चर्चा होतच राहत असते। प्रेम ही अटळ भावना असते। मग एक सामान्य व्यक्ती असो की देश चालवणारा नेता असो, या सगळ्यांपासून आपण जर बघितलं तर गल्लीतल्या अफेअरपासून ते संसदेच्या चर्चांपर्यंत प्रेम प्रकरण कुठलंही असो परंतु ते गुपित राहत नाही। चित्रपट सृष्टीप्रमाणे राजकारणातही प्रेम कथा लिहिल्या जातात, कधी उघडपणे तर कधी बंद दाराआड या चर्चा सुरूच असतात। प्रेमासाठी कोण पक्ष सोडतो तर कोणाला प्रेमासाठी टीका सहन करावी लागते, तर कोणाला स्वतःच्या पदाचा राजीनामा देखील द्यायला लागलेला आहे। असा अनेक इतिहास आपण राजकारणात पाहिला आहे। राजकारणातील नेत्यांच्या प्रेमकथा देखील महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात चर्चेचा विषय झालेला आहे। मग अशाच नेत्यांच्या राजकीय प्रेमकथा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके, जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। यामधली पहिली गोष्ट आहे ती दिवंगत गोपीनाथराव मुंडे आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञाताई मुंडे यांची। गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची मैत्री महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होती। या दोघांनी भाजप पक्ष वाढवला आणि यांचे संबंध आणि घट्ट होत गेले। पुढे या मैत्रीचे संबंध नातेसंबंधामध्ये झाले आणि प्रमोद महाजन यांची बहीण असणारी प्रज्ञा महाजन यांच्याशी गोपीनाथराव मुंडे यांचा विवाह झाला होता। प्रज्ञाताई यांच्याशी गोपीनाथ मुंडे हे खरं तर कॉलेज जीवनामध्ये भेटले होते। कॉलेजमध्ये सक्रिय राजकारणात गोपीनाथ मुंडे होते आणि त्या संदर्भात त्यांची चर्चा वाढली, संवाद वाढला आणि याच संवादाचा प्रवास पुढे प्रेमात झाला आणि गोपीनाथराव मुंडे आणि प्रज्ञाताईंचा प्रेमविवाहामध्ये बोलणी सुरू झाली। परंतु प्रेमविवाह म्हणल्यावर विरोध होणारच, त्यातही आंतरजातीय प्रेमविवाह, यामुळे त्यांच्या विवाहाला विरोध झाला। परंतु प्रमोद महाजन यांच्याशी असणारे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध यामुळे मात्र गोपीनाथराव मुंडे आणि प्रज्ञाताई यांचा विवाह झाला। पुढे गोपीनाथ मुंडे राजकारणामध्ये एक मोठे नेते झाले। देश पातळीवर त्यांनी भाजपचं नेतृत्व केलं आणि आता देखील त्यांच्या कन्या भाजपमध्ये आहेत। गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञाताई यांना 3 कन्या आहेत, यशश्री मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे अशा 3 कन्या आहेत। आता राजकारणामधील एका मुंडेची प्रेमकथा पाहिल्यानंतर आता दुसरे देखील मुंडे यांची राजकीय असणारी प्रेमकथा प्रचंड गाजलेली आहे। माजी मंत्री आणि आमदार असणारे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांची देखील प्रेमकथा मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठा चर्चेचा विषय ठरते। आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चेची सुरुवात झाली होती ती 2021 मध्ये। करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली होती ती भैयू महाराज यांच्या आश्रमामध्ये। गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत धनंजय मुंडे तिथे गेले होते आणि याच आश्रमामध्ये करुणा शर्मा देखील आल्या होत्या। यावेळी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची एक टक्कर झाली आणि एका फिल्मी स्टाईल मध्ये ते एकमेकाच्या प्रेमात पडले। पुढे त्यांचा विवाह झाला किंवा नाही झाला यावर अनेक वाद आहेत, परंतु त्यांना 2 मुले देखील आहेत। करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये प्रेम संबंध होते आणि याचा वाद सध्या कोर्टामध्ये मोठा चालू आहे। परंतु हे जरी असलं तरी त्यांच्या प्रेम कहाणीची चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर चांगलीच गाजलेली आहे। आता आहेत ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असणारे सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताईंची। सुशील कुमार शिंदे हे मुंबईमध्ये फौजदार होते। इथंच मुंबईमध्ये वैद्य कुटुंबासोबत त्यांचे अगदी जवळचे संबंध होते। वैद्य कुटुंबात जवळचे संबंध असल्यामुळे त्यांचं जाणं असायचं आणि एके दिवशी असं ते वैद्य कुटुंबाला भेटायला गेले आणि तिथं उज्ज्वलाताई आणि सुशील कुमार यांची नजरेला नजर झाली आणि तिथूनच सुशील कुमार शिंदे आणि उज्ज्वलाताई एकमेकाच्या प्रेमात पडले। पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला। सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई यांची प्रणिती शिंदे या कन्या आहेत, त्या सध्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार देखील आहेत। आता सुशील कुमार शिंदे यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांची कन्या असणारी प्रणिती शिंदे यांच्याबद्दल देखील सोशल मीडियात त्यांच्या प्रेमकथाच्या उलटसुलट चर्चा सुरूच असतात। सोलापूरच्या खासदार असणाऱ्या प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे दिग्गज आणि विरोधी पक्षनेते असणारे राहुल गांधी यांच्याशी त्यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा अनेक प्रकारे सोशल मीडियामध्ये रंगल्या होत्या। मागे सोशल मीडियामध्ये राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे हे दोघं लग्न करणार असल्याच्या देखील चर्चेला उधाण आलं होतं। परंतु नेहमीच प्रणिती शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा त्यांच्या आणि राहुल गांधींच्या प्रेम प्रकरणाच्या आणि प्रेमाच्या चर्चा उधाण येतात। या प्रकरणामध्ये कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही, परंतु या चर्चा मात्र महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात केल्या जातात। आता यानंतरचं नाव आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचं। शर्मिला वाघ आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती ती रुपारेल कॉलेजमध्ये। तिथंच ते पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतर राज ठाकरे त्यांच्या प्रेमामध्ये पडले। त्यानंतर राज ठाकरे हे त्यांच्या मागेच होते असं स्वतः शर्मिला ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं।
शर्मिला वाघ यांचे वडील मोहन वाघ हे बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी जवळचे मित्र होते. त्यामुळे राज ठाकरे आणि शर्मिला वाघ यांच्या लग्नासाठी कुठल्याही जास्त अडचणी आल्या नाहीत. दोघेही विवाहबद्ध झाले. हे झालं राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याबद्दलची प्रेमकथा. परंतु राज ठाकरे यांच्याबद्दल आणखी एक नाव आवर्जून जोडलं जातं, ते म्हणजे अभिनेत्री सोनाली बेंद्रे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरूच असतात. परंतु या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे देखील आता सांगता येत नाही. आता ठाकरे यांच्या घरातील एक प्रेम कहाणी बघितल्यानंतर आता दुसरीही पाहायला पाहिजे, ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांची. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट झाली होती किंवा घडून आणली होती राज ठाकरे यांच्या भगिनी असणाऱ्या जयवंती ठाकरे यांनी. जयवंती ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघी मैत्रीण होत्या आणि त्यानंतर एके दिवशी त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी यांची भेट घालून दिली, त्यांची मैत्री करून दिली. पुढे भेटी वाढत गेल्या आणि अशाच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यामध्ये प्रेम संबंध वाढले आणि कालांतराने त्यांचा विवाह देखील झाला. आता उद्धव ठाकरेंबद्दल चर्चा झाली म्हणल्यावर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याबद्दल देखील सोशल मीडियामध्ये भरपूर प्रमाणात चर्चा सुरूच असते. आदित्य ठाकरे हे अभिनेत्री दिशा पटानी सोबत त्यांचे अफेअर सुरू आहेत, त्यांचं प्रेम प्रकरण आहे, अशा अनेक उलटसुलट चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू असतात. परंतु अद्यापपर्यंत आदित्य ठाकरे हे अविवाहित आहेत आणि त्यामुळे त्यांचे प्रेम प्रकरण आहेत अशा देखील चर्चा सोशल मीडियामध्ये वाढतात. आता यानंतर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणाऱ्या अमृता फडणवीस यांची जेव्हा पहिली भेट झाली, त्या पहिल्या भेटीतच फडणवीसांनी त्यांना प्रपोज केलं होतं असं खुद्द अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. त्यानंतर फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी 1 तास चर्चा केली आणि 1 तासानंतर त्यांनी एकमेकांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतरच त्यांनी अमृता फडणवीस यांच्याशी विवाह केला. असे अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची जी देखील प्रेम कथा सोशल मीडियामध्ये भरपूर प्रमाणात असते. तर हे झाले महाराष्ट्रातील काही असे नेते की ज्यांच्या प्रेम कथा सोशल मीडियामध्ये चर्चेचं केंद्रस्थान असतं. परंतु असे महाराष्ट्रामध्ये अनेक नेते आहेत की ज्यांचे प्रेम कथा आहेत, त्यांचे प्रेम विवाह आहेत. त्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.